श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नेतृत्व व कर्तृत्व उसने मिळत नाही, ते स्वतः निर्माण करावे लागते. सतत परिश्रम हाच धर्म आहे, हा स्वामींचा उपदेश आहे. आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असते. धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत. जप, पूजन, भजन यात जास्त वेळ घालवलं महाराजांना आवडत नसे. उगीच वैराग्याचा वेश करून भांग गांजात चूर राहणारे पोठार्थी साधूंचा महाराज मनापासून तिटकारा करीत. श्रम करून पोट भरावे असा त्यांचा उपदेश असे. सेवेकरिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत. त्यातून जो कष्टकरी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत. आळशी आणि दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत. जो भक्त महाराजांना आवडे त्यांना ते लवकर प्रसाद देत नसतात. स्वामींना जो भक्त आवडतो, स्वामी त्याला लवकरात लवकर त्याची इच्छा पूर्ण करतात. महाराजांच्या भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश आहे. वास्तविक या जगात कष्ट करून खाणाराच मनुष्य सुखी होतो आणि लोकांना लुबाडून गैरप्रकारे पैसा कमवून अशा लोकांचे परत हाल होतात. लोकांचा पैसा घेऊन, लोकांना लुबाडून, 2 नंबर धंदे करून असा माणूस कधीही पुढे जात नसतो. जगदीशांची इच्छा श्रम करून ह्या जगाची रहाटी कायम अशीच ठेवावी अशी आहे. म्हणून आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला जातो. हे तत्त्व मनात बाळगून जो वागतो त्याचा नेहमी विजय होतो असे महाराज म्हणत असत. श्री स्वामी महाराजांचा उपदेश हा त्यावेळच्या देश व काळास अनुरूप होता. हेच यावरून सर्वोच्च लक्षात येईल. महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा हा उपदेश अनुसरून अविश्रांत श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही पाहतो. आळसात थारा येऊन आळशी लोक आपल्या धर्माचे मातेरी करतात, हे नेहमी आपण पाहतो. आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ महाराज सांगत असत, सर्वांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधण्यास सर्व शस्त्रांचे सारथ्यात आहे. तीच सोपी युक्ती अनुसरावी, ती जगाला मान्य ठरली आहे. आळशी व धूर्त माणूस महाराजांना अजिबात आवडत नसे. आळशी माणसांचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत. कोणी ढोंगी पोठार्थी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला शिव्या देऊन महाराज हाकलत असत. महाराज आमचे कसे होईल असे कोणी विचारू लागला तर, काय रे, तुझ्याजवळ बैले नाहीत का, म्हणून त्याला प्रश्न विचारत. याचा अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होता. उगीच रडत बसू नये. प्रयत्नांती परमेश्वर सहाय्य देतोच. थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी समर्थ महाराज भक्तीचा मार्ग दाखवते असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा. दुःखी कष्टकरी जनांचे परिपालन करण्याकरिताच श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला आहे. कठोर परिश्रमास पर्याय नसतो. श्री स्वामी समर्थ. नमो स्वामीराजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. स्वामींच्या सर्व भक्तांनी चॅनलला लाईक करा,
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.